व्यासपीठावरती राहुल दादा बनगे. जाऊया मॅचच्या दिशेने, थोडा स्पीडअप घ्या. येस 3 ओव्हरची मॅच आहे. पॉवर प्ले एक ओव्हर असणार ना पॉवर प्ले. येस 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 येस. चला एक्स्ट्रा प्लेयर भेटेल का? नाही नाही भाई, काही मागू नका, मॅच खेळू देत. चला मॅचच्या दिशेने जाऊयात. मनीषन या नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहिलं तर अभिभाषिवले. शरद कोंढाळकर सध्या मात्र पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये येतोय. दोन्ही टीम आपण पाहिले तर एक जाऊया मॅचच्या दिशेने. हो, पहिला चेंडू अगदी लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळून काढला. अगदी 4 धावा मात्र जरूर ऍड होतील. टीमची सुरुवात झाली चौकारानं, टीमचं खातं खोललंय चौकारानं. आणि तदनंतर आपण पाहिलं तर मनीषा बॅट मधून चौकार आला. शरद कोंढाळकर सध्या आपण पाहिलं तर अगदी 10 खेळाडू घेऊन उतरले मैदानामध्ये, म्हणून 38च्या बाहेर फक्त एक खेळाडू त्यांनी ठेवला. ओ यावेळी मात्र सुरेख फटका मिड विकेट रिजनच्या अगदी, पण बाउन्स मात्र कदाचित हा चेंडू जातोय की काय. येस इट्स मॅक्सिमम. हा चेंडू आपण पाहिलं तर सीमारेषेच्या बाहेर जाऊन आदळतोय. आणि या फटक्यावरती देखील धाबा भेटत. तब्बल 2 चेंडूवरती आपण पाहिलं तर टोटल 10 धावा ऍड झालेत. सध्या बॅटिंग करतो मनीष. यावेळी देखील सुरेख फटका. ओहो, अप्रतिम इनसाइड आउट, जिथे आपण पाहिलं तर 1 सेकंड बाउन्सला मात्र निघून जातो. पहा मनीष या बॅच मध्ये अगदी दमदार खेळ करतोय. तर संघ बोलत असेल हाच खेळ आधी हवा होता. अप्रतिम बॅटिंग चालली आहे. 6-4 4-6-4 अशी बॅटिंग राहिले 3 चेंडूवरती. पुन्हा एकदा यावी मात्र बॅटीची अगदी आतल्या कॉर्नरला चेंडू आपण पाहिलं तर डबल ब्लेडला चेंडू लागत असताना मात्र मिड विकेट रिझन मध्ये ट्रॅव्हल झाला, जिथे फक्त एक धाव मात्र जरूर कंप्लीट होते. 15 धाव संख्या सध्या मात्र स्कोर कार्डवरती सजवले. 15 धाव संख्या. अक्षय कदमला बराचसा आरामात जरूर भेटलाय सकाळपासून. आपण पाहिलं तर अगदी स्कोरच्या भूमिकेमध्ये त्याला पाहिलं मात्र सध्या आपल्यासोबत जोडलाय मनोज वाडकर बोरगाव. ओ फटका चांगला, क्रॉस बॅटेड, काव कॉर्नर अगदी रिझन कव्हर करतोय. वन बाउन्स, चौकार प्राप्त होईल अगदी वेगानं. मी म्हणेल यावेळी मात्र धावा चालू आहेत. सध्या आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने बॅटिंग चालू आहे, अभिने देखील आता मात्र धावत्या गंगेमध्ये हात धुवून घ्यायला सुरुवात केली. धावसंख्या अगदी 19 आकड्यावरती जाऊन पोहोचते. लिडिंग एज होती. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचं अगदी ठराविक नाट्य इथेच संपलं जातं. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहिलं तर टीमची टोटल अगदी 19 आकड्यावरती. चला थोडा स्पीडअप घ्या, मॅच ऑलरेडी उशिरा चालू झाली. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर काका सध्या आपण पाहिलं तर आज बराच चर्चेत राहिलेत. काकांनी गोलंदाजीसाठी येत आहेत. खूप वर्षानंतर, खूप दिवसानंतर पहिल्यांदा या मैदानामध्ये ते उतरलेत. संतोष पिसाळ काका, अप्रतिम गोलंदाजी राहिली मागील मॅचमध्ये. विकेट्स जरूर त्यांच्या हातामध्ये राहिलेत. हो, अप्रतिम फटका बॅकफुटला जातोय, रूम बनवतोय, क्रॉस बॅटेड, अप्रतिम शॉट. आणि तदनंतर कावकॉर्नर रिजनच्या बाहेर बॅटिंग करतोय सध्या आपण पाहिलं तर मनीष. ज्या पद्धतीने कारण की कृष्ण आपण पाहिलं तर कृष्णदादा शरद कोंढाळकर मी म्हणेल WPL त्याच्यासाठी एवढी खास नाही राहिले.
विकेट त्याच्या खात्यामध्ये नाहीये. खातं त्याचं मोकळं राहिलंय विकेटचं, कारण की एकही विकेट त्याच्या खात्यामध्ये राहिलेली नाही. अप्रतिम फटका, काय बॅटिंग चालू आहे. स्विच हिटला यावेळी मात्र षटकार लगावलाय. व्हॉट अ स्ट्रोक यार, बॅकवर्ड पॉइंट. एखादा संघ, आता संघाचा कॅप्टन तो सोतोय, मात्र संघाचे प्लेयर बोलत असतील हा खेळ पाहिजे होता आम्हाला पहिल्या मॅच पासून. मात्र त्याची इंटरव्ह्यू झाली तेव्हा विचारलं की टीम का हारली, तेव्हा त्याची ती इंटरव्ह्यू आहे की मी माती खाल्ली. तो व्हिडिओ होईल व्हायरल लवकर. मात्र सध्या असा खेळ चालू आहे की अगदी महत्त्वाची मॅच खेळतोय, ठिकाणी आनंद घेतोय मी म्हणेल या मॅचचा. तो बॅटिंगचा आनंद घेतोय सध्या मनीष. कॅप्टन कूल म्हणून ओळखला जातो. बॅट स्विंग केले, क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये चेंडूपर्यंत. मात्र तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली. दुसरी धावाची त्याला माहिती आहे दुसरी धाव होऊ शकते, तोपर्यंत लगेच दुसऱ्या धावेसाठी पळून निघाला. 2 धावा अगदी वेगानं कंप्लीट केल्या जातात. तब्बल आपण पाहिलं तर धावसंख्या 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आज कुठलीच मॅच अशी नाहीये की जी तिसऱ्या ओव्हरला संपले, दुसऱ्या ओव्हरला संपवले, चेंडू राखून संपले. 28 धावा जिथे चेसिंगला होत्या ती देखील मॅच 4 ओव्हरची झाली. म्हणजे आज वेळ कुठेच वाचला नाहीये. वेळ आज खरं तर खर्च झालाय. प्रत्येक मॅच खूप लांबपर्यंत गेल्यात. पुन्हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, नो बॉल. यावेळी मात्र अंपायर कळवत आहेत, जिथे आपण पाहिलं तर येस हा चौकार येतोय. नो बॉल प्लस चौकार, आणि तदनंतर आपण पाहिलं तर येणारा चेंडू असेल फ्री हिटचा. बऱ्याच गोष्टी घडतात आणि सध्या धावा चांगल्या येतात. जिथे आपण पाहिले दोन्ही टीमचं मी म्हणेल की आव्हान जरी संपुष्टात आलं असेल तरी त्यांचा जो क्रिकेटचा खेळ आहे त्याचा आनंद त्यांचा सध्या घ्यायचा. मात्र तो आनंद सध्या मैदानामध्ये घेणं. फ्री हिटचा चेंडू शफल झाला. यावेळी मात्र आपण पाहिलं तर अगदी बैठा खेळण्याचा प्रयत्न, कारण की हा चेंडू आपण पाहिलं तर फाईनला लॉंग लेगला खेळण्याचा प्रयत्न. मोठ्या बिग हिटसाठी जरूर ओळखला जातो. तब्बल 2 चेंडूचा खेळ, 2च चेंडू आतापर्यंत डॉट जरूर आलेत. पुन्हा स्विच हिटसाठी तयार होता. ओळखलं, पाहिलं, जज केला. चेंडू सोडून तर जरूर दिला, मात्र गोलंदाजाने आधीच हेरलं होतं की हा चेंडू स्विचसाठी खेळण्याचा प्रयत्न करेल. थोडासा अवे फ्रॉम दी बॉडी ठेवल्या आणि अगदी निर्धाव चेंडूची 1 धाव मात्र जरूर कंप्लीट केली जाते. 1 टू गो. टीमची टोटल आपण पाहिली तर फक्त 39 या आकड्यावरती. 1 टू गो. यावेळी देखील बिगिर करण्याचा प्रयत्न. अप्रतिम बॅट स्विंग करतोय. चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये टर्न करतोय आणि तदनंतर आपण पाहिलं तर तब्बल या ओव्हरमध्ये धावा आतापर्यंत खर्च झाले टोटल 20 आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 39 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या कृष्णादादा. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिले तब्बल 20 धावा आल्या आणि अशा रीतीने आपण पाहिले तर तब्बल 39 धावसंख्या मात्र 2 षटकांच्या अखेरीस सध्या मात्र मॅचमध्ये रंगली आहे. ही मॅच थोडीशी शांत यासाठी होते कारण की दोन्ही संघ आपण पाहिले तर आज ही मॅच ते शेवटची खेळत आहेत आणि WPL मधून त्यांचं आव्हान या वर्षाचं संपुष्टात आलं. मात्र जी मॅच त्यांची बाकी ती आपण खेळवून घेतोय. यावेळी देखील चेंडू पडल्यानंतर थोडासा कट होतोय. अप्रतिम चेंडू हाताळला गेला. प्रत्येक खेळाडूचे WPLचं जरी आव्हान संपुष्टात आली असलं तरी त्यांचं क्रिकेट थांबलं नाहीये, त्यांचा संघ थांबला नाहीये. संतोष, मिस्टर संतोष आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी, तुषार आपण पाहिलं गोलंदाजीसाठी. बॅट स्विंग करतोय. जिथे आपण पाहिलं स्वतः बॅटर निघाला. शांततेत मनीषला माहिती होतं अर्थातच बॅटीची लीडिंग एज आहे, कट आहे, कट बिहाइंड दी विकेटच्या स्वरूपामध्ये तो मात्र बाद होतो, जाईल माघारी. कॉट बिहाइंड दी विकेट. मनीष अंपायरकडे पाहिलं देखील नाही त्याने की अंपायर काय डिसिजन देतील, अपील केली आहे का. त्याला माहिती आहे बॅटीची लीडिंग एज आपण निघणं महत्त्वाचं आहे. खेळाडू किती मोठे आहेत त्यापेक्षा खेळाडू वृत्ती आहे का त्याच्यावरती तुमचं नाव ठरवलं जातं. आणि हल्लीचे बरेच क्रिकेटर कमी उरले ज्यांच्याकडे खेळाडू वृत्ती प्रामाणिक राहिले. त्यातले बरेच खेळाडू या स्पर्धेमध्ये आज बघायला भेटले जे आपल्या खऱ्या खेळाडू वृत्तीनं जाणले गेले, ओळखले गेले. हो, अप्रतिम फटका. मिड विकेट रिजन कव्हर केला. मी आलो आणि पहिला चेंडूवरती यावेळी मात्र षटकार लगावला. बरेच फलंदाज आज आपण पाहिले तर पॅव्हेलियनमधून आल्यानंतर अगदी षटकारांचा पाऊस चालू केला. आज तात्यांचंच उदाहरण घ्या. प्रवीण फनसे जसा पॅव्हेलियनमधून आला तसा 3 चेंडू 3 षटकार त्यानं लगावल्या. आणि असे बरेच खेळाडू आज बघायला भेटले आपल्याला जे पॅव्हेलियनमध्ये आल्या तुफान बॅटिंग. सिंगल डबल्स आम्हाला आवडत नाही, हाना मारीच आम्हाला आवडते. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी एक चिकी धाव कंप्लीट केली जाते लेग बायच्या स्वरूपामध्ये. येस, इट्स अ लेग बायच आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव कंप्लीट केली जाते. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 46. उद्या बरोबर 7 वाजता तुम्हाला यायचंय. 7:15 टॉस पडेल.
उद्या बरोबर 7:15 रिपोर्टिंग टायमिंग आहे. टॉस उडवला जाईल. ओहो, यावेळी देखील चेंडू जरूर सोडून दिला. व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा ऍड होते. उद्या 7:30 वाजता स्पर्धेला मॅचला चालू होईल. लांब राहत असाल मुंबईला तर इथेच राहा, इथेच थांबा. पण मुंबईपर्यंत जाऊ नका. यायला 2 तास, जायला 2 तास, थांबा इथेच. ओहो, यावेळी पहा, कदाचित यावेळी अपील तर उचलेल. BW, येस, आउट. बॅटर जाईल माघारी. मुंबईचे बरेचसे प्लेयर असतील, तुमचे संघ मालक असतील, संघाचे कॅप्टन असतील. आज राहा इकडेच, त्यांच्या सोबत राहा, एन्जॉय करा आणि उद्या बरोबर 7:30 मॅच चालू करून द्या आम्हाला. टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या अगदी 47 47 या आकड्यावरती आहे. तब्बल चेंडू आपण पाहिले तर आतापर्यंत झालेले आहेत. अर्थातच 5 म्हणजे 1 टू गो. या इनिंगचा शेवटचा चेंडू असेल. ओहो, बॅट स्विंग केली आहे. यावेळी मात्र लॉंग स्टॉपला चेंडू मात्र वेगाने जातोय. धावा हव्यात, कशा येऊ देत त्या आम्हाला हव्यात. आणि अगदी 22च्या स्वरूपामध्ये लॉंग स्टॉपला येतोय चौकार. धावसंख्या अगदी 52. 52 धावेचं आव्हान. 51 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 52 धावेचं आव्हान. चला या लगेच टीम मैदानामध्ये उतरायचं. चला लगेच मैदानामध्ये मॅच लगेच स्टार्ट करून द्या प्लीज. यानंतर मॅच आहे ऑलरेडी एक. चला मॅचला करूयात लगेच सुरुवात. तब्बल 52 धावेचं आव्हान आहे. 52. एक रेडिओ कॉमेंट्री असते जी सध्या आपण पाहिले बरेच रेडिओ कॉमेंट्री. नंतर आपण पाहिली मॅच जेव्हा एकदम हाय व्होल्टेज होते तेव्हाची कॉमेंट्री. आणि जेव्हा दोन्ही टीमचे आव्हान संपुष्टात येतात, म्हणजे आपल्याला माहिती आहे या टीमला किती आग लावली तरी, मॅच किती तापवली तरी हाती कोणाच्या काही लागणार नाही, तेव्हा चालू होते ती खरी रेडिओ कॉमेंट्री. म्हणजे फक्त बॉल टू बॉल. आणि एखादा आंधळा जरी मैदानामध्ये बसला तर त्याला समजेल की भाई मॅचमध्ये काय चाललंय. ते असते रेडिओ कॉमेंट्री. ओनली बॉल टू बॉल, म्हणजे कव्हर ड्राईव्ह, बॅक स्क्वेअर, स्क्वेअर कट, लोफ्ट केला, या सर्व गोष्टींचा उल्लेख केला जातो. डिपेस्टा कव्हर, या सर्व फटक्यांचा तंतोतंत क्रिकेटची माहिती सांगितली जाते. आणि मैदानाचा संपूर्ण अभ्यास त्या रेडिओ कॉमेंट्रीमध्ये सांगितला जातो. ती सॉफ्ट कॉमेंट्री आणि तीच करण्याचा वेगळा अनुभव आज भेटतोय. ओहो, अप्रतिम फटका. पहिला चेंडू यावेळी मात्र काव कॉर्नर रिजनच्या बाहेर. जशी तुम्ही सुरुवात केली तशी आम्ही सुरुवात करून नयनच्या विरोधामध्ये शरद कोंढाळकरने हा फटका खेळून काढला. अप्रतिम फटका. जिथे आपण पाहिलं तर नयनने हा चेंडू जरूर थोडासा बाहेर ठेवला. लवकर ओळखला शरद. सध्या आपण पाहिलं, मगाशी चर्चा केली शरदची, करू थोड्या वेळानंतर. ओहो, यावेळी देखील इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. थोडासा एलिव्हेशन भेटले, मात्र अंतर थोडं कमी राहिले. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. मात्र 2 धावा अगदी वेगानं कंप्लीट यावेळी मात्र जरूर होतात. शरद कोंढाळकरची यंदाची WPL थोडा निराश राहिलाय तो. त्याच्यासोबत बरीच चर्चा झाली आणि त्याचा
ज्या पद्धतीने तो बोलत होता त्याला माहिती आहे थोडासा दुःख आहे त्याला की या WPL मध्ये झळकता आलं नाहीये आणि विकेटची जी त्याची संपूर्ण विकेट होत्या ती या WPL मध्ये त्याच्या नावावरती राहिली नाहीये. बॅटिंग परफॉर्मन्स समाधानकारक राहिला. फक्त 22 धावा यंदाच्या WPL मध्ये त्याच्या नावावरती आहे. तिथून पुढे ज्या धावा करतील त्या ऍड होईल. मात्र एखादी स्पर्धा एखाद्या खेळाडूसाठी प्रत्येक वर्षी तो मॅन ऑफ द सिरीज घेऊ शकत नाही किंवा बेस्ट बॅट्समन घेऊ शकत नाही. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना. व्हॉट अ फिल्डिंग एफर्ट्स यार, व्हॉट अ फिल्डिंग एफर्ट्स. याला असते कमेंटमेंट. अगदी बरोबर बोललास की ही कमेंटमेंट असते की मॅच सोडून देत नाही कोणी पण. याला बोलतात की तुम्हाला माहिती आहे WPL मधलं आपलं आव्हान संपलं पण आपण क्रिकेट खेळूयात, आपण खरा क्रिकेट खेळूयात, आपलं लॉयल क्रिकेट खेळूयात. धावसंख्या पण पाहिली तर 9. ओहो यावेळी मात्र बुंदा चेंडू. अगदी अज्या चेंडूला बुंदा चेंडू मराठी भाषेमध्ये म्हटलं जातं. मुंबई क्रिकेटमध्ये बुंदा चेंडू तो मात्र टाकण्याचा प्रयत्न थोडा शफल झाला. त्यानंतर खेळण्याचा प्रयत्न. सध्या आपण पाहिलं टीमची टोटल अगदी जाऊन पोहोचली अगदी 9 या आकड्यावरती. यावेळी देखील सोडून दिला बाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावाज मी म्हणेल बॉन्डला देखील शांत पाहिले. WPL बॉन्डसाठी देखील तेवढी खास राहिली नाहीये WPL कारण की बरेच प्लेयर आणखी बऱ्याचदा गोल्डन डकचा शिकार तो ठरला आणि WPL म्हणावी तशी बऱ्याच खेळाडूंना समाधानकारक राहिले. व्हाईट बॉलचा इशारा. या WPL मध्ये बॉन्ड आपण पाहिलं तर फक्त 1 धाव त्याच्या नावावरती आहे. फक्त 1 आणि 2 वेळा 0 वरती आऊट झालाय तो. अशी स्पर्धा WPL त्याच्यासाठी राहिले. तिसरी मॅच खेळतो आणि तिसऱ्या मॅच मध्ये त्याच्या अकाउंटमध्ये फक्त 1 धाव आहे. असते वेळ, प्रत्येक वेळ तुमची नसते. व्हाईट बॉल पुन्हा एकदा. येस व्हाईट बॉलची हॅट्रिक. आणि यंदाचं सीझन पाहिलं वाईट टेनिस क्रिकेटचं तर टॉप रँकिंग मध्ये असलेला बॅट्समन कोण आहे? अमित वाडकर म्हणजे बॉन्ड. अमित वरे म्हणजे बॉन्ड. पण WPL मध्ये 3 मॅच मध्ये फक्त 1 धाव आले त्याच्या बॅटमधून. हे आहे क्रिकेट. WPL बॅटर बाद होतोय आणि पुन्हा एकदा गोल्डन डक. तिसरी मॅच खेळतोय आणि 2 वेळा तो गोल्डन डकचा शिकार ठरला आणि WPL मध्ये अमित दादाच्या नावावरती फक्त 1 धाव आहे. क्रिकेट आहे. एक स्पर्धा तुम्ही खराब खेळला म्हणून क्रिकेट संपत नाही, खेळ संपत नाही. आय नो बट पहा हे क्रिकेट आहे मित्रांनो. आज प्रथमेश नाना ISPL मगाशी संतोष देसाई सरांनी सांगितलं संपूर्ण सीझन त्यांच्यासाठी खराब होतं मात्र ISPL मध्ये बेस्ट बॅट्समन राहिले. पहा नाराज असेल बॉन्ड या स्पर्धा पूर्ण त्याच्या परफॉर्मन्सला घेऊन. ओहो बैठा फटका. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न गली रिजन मध्ये चेंडू पडला. काटा बदलला. चेंडू गॅदर फेकला. ओहो वॉट अ थ्रो. मात्र तोपर्यंत फक्त कुठली धाव हाती लागली नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या अगदी 12 या आकड्यावरती. धावसंख्या फक्त 12 या आकड्यावरती. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला जो आपण पाहिलं तर गौरव. प्रत्येक शेतकऱ्याला आपण पाहिलं तर 201 रुपयाचं कॅश प्राइज आहेत गौरवसाठी दत्तकृपा रेणावळे संघाकडून. प्रत्येक आपण पाहिलं तर षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज. रोहित वाडकर आलाय गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू बॅटीची टॉप एज आहे. आसली ब्रिजन. शरद कोंडाळकर पुन्हा एकदा चाललाय माघारी. प्रत्येक मी म्हणेल दिवस तुमचा नसतो. मागच्या आठवड्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज म्हणून सोन्याची चेन मिळवणारा खेळाडू या स्पर्धेमध्ये नाराज आहे. हे क्रिकेट आहे. कधी तुमचा दिवस असतो कधी तुमचा दिवस नसतो. मात्र जेव्हा तुमचा चांगला खेळ होतो तेव्हा हवेत जाऊ नका. जेव्हा तुमचा खेळ होत नाही तेव्हा निराश येऊन दडपणात जाऊ नका. क्रिकेट आहे. दिवस येतात, दिवस आणावे लागतात. जिथे चांगली वेळ येते तिथे चांगली वेळ पण निघून जाते. पहा शरद फक्त धावा त्याच्या बॅटमधून आलेत 9. एका मॅचला 9, दुसऱ्या मॅचला 2, तिसऱ्या मॅचला 12 धावा तब्बल त्याच्या अकाउंटमध्ये. फक्त WPL मध्ये 23 धावा आहेत. अपना टाइम भी आएगा. आपली वेळ येते. चांगली वेळ आणावी लागते. वाईट वेळ न बोलवता येते पण ती मुक्कामाला कधीच सोबत नसते, ती निघून जाते. ते खरंय. नवीन बॅटर आलाय सूरज बरे.
हो अपर टीम ड्राईव्ह आहे, क्षेत्ररक्षक यावेळी मात्र पोहोचेल जिथे आपण पाहिलं तर कव्हर रिजनला घेऊन काढला आहे. हो थोडासा फंबल झालाय यावेळी मात्र थोडी खाली जरूर वाकला, मात्र चेंडू अक्षरशः आपण पाहिलं तर कार्पेटला आग लावत निघून जातो चौकारासाठी. या चौकारानं आपण पाहिलं तर टीमची टोटल थोडीशी झळकते. धावसंख्या अगदी 16 या आकड्यावरती 52 करायचे आणि 16 धावसंख्या फक्त आतापर्यंत स्कोर करवरती सजले. ओव्हर क्रमांक 2 ला झाली आहे सुरुवात. यावेळी देखील अप्रतिम ड्राईव्ह जिथे आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्पेलिंग रिजनला जरूर घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहे, बॅकवर्ड पॉइंट माफ करा जिथे आहे क्षेत्ररक्षक. चेंडू ओहो थ्रो केलाय, मात्र बॅकअप आहे तो देखील कदाचित कामी येणार नाहीये. पहा एक बॅकअप होता इथे. धाव हवे नॉन स्ट्रायकिंगच्या बॅटरला. स्ट्रायकिंग बॅटरची इच्छा आहे की कदाचित या मॅच मध्ये मला बॅटिंग करण्याची थोडी संधी भेटावी, मी स्वतःला सिद्ध करावं या आशेनं मात्र त्याने जागा सोडली नाहीये. यावेळी मात्र लॉफ्ट केला, क्षेत्ररक्षक आहे वेगाने येतोय, चेंडू गॅदर केला, एकच धाव. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 18. बॅकफुटला जाऊन यावेळी मात्र अगदी पंच केलं या चेंडूला जिथे आहे क्षेत्ररक्षक निघून जातो डोक्यावरून. पंच दिला गेला या चेंडूला. आपण पाहिलं इट्स अ नो बॉल. ओहो हा नो बॉल आहे आणि हा चौकार आहे. कदाचित क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर फील्ड सेटअप चुकला, ते पंचांनी हेरलं आणि हा फील्ड सेटअप पूर्णपणे चुकीचा लागला. चला थोडासा स्पीडअप घेऊयात. फ्री हिटचा चेंडू. ओहो यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न जिथे आपण पाहिलं तर एक धाव मात्र जरूर कंप्लीट करण्याचा प्रयत्न येईल. पायाने क्रिकेटमध्ये फुटबॉल आणि क्रिकेटमध्ये रोनाल्डो. अगदी चेंडू गॅदर केला, फेकला, फक्त एकच धाव. जिथे वेळ आपल्याला हवी आहे तिथे ओव्हर देखील संपत नाहीये अजूनही. दुसरी ओव्हर सध्या आपण पाहिलं तर चालू आहे. चेंडूचा खेळ झालाय तब्बल 5. एक चेंडू अजूनही बाकी आहे. ओहो फटका चांगला, अगदी निघून जातोय फाईनला लॉंग लेग रिजनला बॅनर वरती आणि 201 रुपये अकाउंटला होतील जमा. जिथे आपण पाहिलं तर 6 धावेसाठी जातोय षटकार आणि या लगेच नवीन बॉलर यायचं. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 22 धावेची गरज असेल. नेक्स्ट टीम लगेच रेडी राहायचंय. चला नवीन गोलंदाज लगेच या, थोडासा स्पीडअप करायचं. मॅच आपण पाहिली तर 6-22 हे समीकरण आता मात्र मॅच मध्ये. कमळगड यानंतर लगेच मैदानामध्ये उतरा कारण की सेकंड इनिंगला तुम्हाला बॅटिंग करायचे कदाचित. चला प्लीज थोडासा स्पीडअप घेऊयात कारण की जास्त वेळ लावू नका. टीम मीटिंग वगैरे या सर्व गोष्टींना आपण लगेच फील्ड सेटअप करून मॅचला सुरुवात करून द्यायची. हो थोडासा पायटी सथर्भ जाधव यावेळी मात्र वाईट बॉल. पहिलाच आज अक्षय मोहिते आमचे पसरणीचे आज त्यांचा वाढदिवस आहे आणि तमाम वाई टेनिस क्रिकेट आणि वाई प्रीमियर लीगच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जातात. विश यू मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होई. एकीकडे आईकडे प्रार्थना केली जाते. यावेळी मात्र फक्त एक धाव कंप्लीट केले. मी विनंती करेल या स्पर्धेचे आपण पाहिले तर प्रमुख आयोजक अर्थातच पंकजदादा बाडकर साहेब. पंकजदादा आपल्या शुभ हस्ते आज ज्या खेळाडूचा वाढदिवस आहे त्यांचा आपण सन्मान घेऊयात. आणि अनिल स्मृती या टीमचे स्वतः ओनर आहेत आणि त्यांचा सन्मान आपण घेतोय कारण की आज त्यांचा वाढदिवस आहे. हो यावेळी देखील आपण पाहिलं तर ओहो डायरेक्ट हो इट्स आउट. बॅटर या लवकर. येस नवीन बॅटर लगेच या. तर फक्त समीकरण आपण पाहिलं तर यावेळी मात्र बाकी आहे. येणारे तब्बल चेंडू आतापर्यंत आहे 4 आणि विजयासाठी 20 धावेची गरज. 4 चेंडू 20 धावा. यानंतर
उद्याची पहिली 7 वाजताची मॅच चौनेश्वर 11 आणि अनिल स्फूर्ती. लक्षात घ्या 7 वाजता तुम्हाला उद्या यायचं आहे. सन स्पोर्ट्स आणि काळ भैरवनाथ बावधन 11 आणि तिसरी अभय 11 आणि पेशवा 11 तिसरी मॅच. चौथी मॅच तेजदीप आणि मातोश्री 11. तदनंतर विवाह 11 आणि रायरेश्वर 11 आणि तदनंतर तेजदीप 11 अभय 11 त्यानंतर चवनेश्वर आणि कमलगड अशा मॅचेस आहे उद्याच्या दिवसाच्या मध्ये. चला थोडासा घेऊया स्पीडअप. फक्त 3 चेंडू आता मात्र बाकी असतील. धावा आता मात्र फक्त हव्या असतील 19. 3-19. ओहो यावेळी देखील फटका आपण पाहिलं तर निघून जातोय 4 धावेसाठी. सध्या आपण पाहिलं तर सन्मान केला जातोय ज्यांचा आज वाढदिवस त्यांच्यासोबत आपण पाहिलं तर यावेळी मात्र फोटोशूट केला जातोय आमचे अक्षय मोहिते यांचा आज वाढदिवस. तमाम वाई टेनिस क्रिकेटच्या वतीनं आणि वाई तालुक्याच्या वतीनं खेळाडूंच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जातात. विश यू मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे आणि वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा अक्षयदादा. आई एकविरा देवी दक्कनचा राजा ज्योतिबा राजा तुम्हाला उदंड आयुष्य देऊ. तुमच्या आयुष्यातली प्रत्येक स्वप्न पूर्ण हो आणि तुमच्या क्रिकेटच्या खेळाला असंच आणखीन उभारी भेटो या शुभेच्छा मात्र तुम्हाला दिल्या जात आहेत. यावेळी देखील बॉल बॅक ड्राइव्ह अगदी खेळून काढल्या. क्षेत्ररक्षक वेगाने येतो. चेंडू तर गॅदर केला फेकेपर्यंत आपण पाहिलं तर यावेळी मात्र जरूर मॅच होते फिनिश आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं तर अर्थातच मॉन्स्टर 11 हा संघ मात्र विजेता